नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे ते मुंबईतल्या मराठा आंदोलनाकडे. आरक्षणाच्या मागणीसाठी 27 ऑगस्ट पासून मराठ्यांनी मनोज जरांगे यांच्या सोबत मुंबईकडे कूच केली. बघता बघता एक मराठा लाख मराठा ही घोषणा एक मराठा कोटी मराठामध्ये परावर्तित झाली. आणि खरंच गेल्या 4 दिवसांपासून मुंबईमध्ये जिकडे बघावं तिकडं केवळ भगवं वादळ दिसतंय. गळ्यात भगवं उपरण, डोक्यावर भगवी टोपी, अर्थात पांढरा सलवार कुर्ता किंवा पांढरी कमीज किंवा पांढरा ड्रेस, आणि जिकडे बघावे तिकडे फक्त मराठे आणि मराठे. मग रेल्वे स्टेशन्स असो किंवा मुंबई महापालिकेचा परिसर असो, इतकंच नव्हे तर मुंबईतली विविध मैदान असो, सगळी काही गर्दीनं फुलून गेली आहेत. आणि ही गर्दी आहे फक्त मराठ्यांची. अर्थात त्यामुळं मुंबईतल्या त्या ठिकाणच्या स्थायिक नागरिकांना याचा त्रास होतोय अशी याचिका थेट मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. आणि आता मुंबईच्या या आझाद मैदानावर सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं काय होणार याकडेच सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं. अर्थात यावर सुमारे 1.5-2 तास सुनावणी झाली. यामध्ये सरकारकडून वकील देण्यात आले. सदावर्ते नेहमीच मराठा आरक्षणाविरुद्ध आपली याचिका दाखल करतातच आणि ते लढतातच, म्हणून ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि आंदोलकांचे वकील असे एक साधारण 6-7 वकील कोर्टासमोर उभे राहिले. आणि मग सुरू झाला युक्तिवाद. मग सरकारनं काय बाजू मांडली, गुणरत्न सदावर्तेंनी काय बाजू मांडली, आणि आंदोलकांकडून जी ही केस किंवा ही याचिका लढत होते त्या वकिलांनी काय बाजू मांडली, आणि यावर कोर्टानं काय निर्देश दिले, याचंच लाईव्ह आहे. सरकार, सदावर्ते वर्सेस आंदोलक. मराठा आंदोलनाचं काय, उद्याही होणार सुनावणी. आता नेमकं आज काय घडलं? खरं तर मुळात मुंबई आज उच्च न्यायालयाला सुटी होती, पण तातडीची सुनावणी घेण्यासाठी हायकोर्टानं दरवाजे उघडले. मग वकिलांचा लोंढा आज शिरला. त्यामध्ये सरकारचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, इकडे याचिकाकर्ते किंवा त्यांच्याकडून लढणारे गुणरत्न सदावर्ते, आणि मग श्रीराम पिंगळे किंवा आणखी अन्य वकील, अशी आंदोलकांच्या वकिलांची टीम. एक एक करत प्रत्येकानं आपले युक्तिवाद मांडायला सुरुवात केली. आज नेमकं कोर्टाने प्रत्यक्षात पहिल्यांदा काय सांगितलं हे सांगतो. आज सुनावणी पूर्ण झालेली नाही, म्हणजे थोडक्यात सुनावणी संपलेली नाही. ती उद्या दुपारी 3 वाजता परत होणार आहे. हे पहिलं. दुसरी गोष्ट, मुंबईमध्ये जे काही आंदोलक अजूनही येणार आहेत त्या आंदोलकांना मुंबईच्या बाहेरच थोपवा, असं स्पष्टपणे न्यायालयानं म्हटलेलं आहे. आणखी महत्वाचं म्हणजे जे काही जिन्साना, म्हणजे आपण ज्याला जेवणाचं साहित्य असेल, आणखी इतर साहित्य असेल, त्याचे काही ट्रक्स मुंबईत येणार असतील तर त्यांना तात्पुरती परवानगी कोर्टानं दिलेली आहे. दुसरी गोष्ट, जे आंदोलक रस्ते अडवतायत, ट्रॅफिकचा खोळंबा करतायत, रेल्वे स्टेशन्स अडवतायत, त्या ठिकाणी जमून तिथली शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतायत, या सगळ्यांना रस्त्यावरून हटवा आणि त्यांना आझाद मैदानावर पाठवा, असा देखील निर्देश दिला. उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत हे सगळं घडलं पाहिजे असं सरकारला सांगितलं. इतकंच नव्हे तर सगळ्यात महत्वाचं कोर्टानं असं सांगितलंय की आम्ही आंदोलनाला विरोध करणार नाही. हे पहिलं वाक्य. पण नियम आणि अटी यांचं पालन मात्र या ठिकाणी व्हायलाच पाहिजे आणि त्याची काळजी सरकारनं घ्यायला पाहिजे. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलंय, सरकारनं आता त्यांचं कर्तव्य पार पाडावं. आम्ही संयम ठेवलाय, कोर्ट सांगतंय, आम्ही संयम ठेवलाय, पण काहीतरी चांगलं व्हावं यासाठी आणि काहीतरी चांगलं घडावं अशीच आमची इच्छा आहे. पण जिथं मनोज जरांगे यांनी या मैदानावर आंदोलन करण्यापूर्वी जे हमीपत्र लिहून दिलं होतं आपल्या सहीनिशी, त्यात ज्या नियम आणि अटी होत्या त्यांचं उल्लंघन मात्र झालंय.
याचं देखील निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे। त्यामुळे कोर्टाने स्पष्ट म्हटलंय मुंबईकरांना त्रास होता कामा नये। शाळा कॉलेजेस शिवाय त्या जोडीला चाकरमानी यांना कोणताही त्रास होता कामा नये। लोकांना त्यांचा मूलभूत अधिकार हा राखता आला पाहिजे, यासाठी त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात आणि नियम पाळून आंदोलन करावं। आता हे स्पष्ट निर्देश कोर्टानं या ठिकाणी दिले। आता कुणी कुणी काय काय मांडलं, कुणी कुणी आपल्या युक्तिवादात काय काय म्हटलं हे देखील आपण पाहूया। ही जी काही तातडीची सुनावणी घेण्यात आली, यावेळी मैदानाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणजे आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत आदाते हे देखील कोर्टात उभे होते। अर्थात हायकोर्टात आंदोलकांची देखील तोबा गर्दी, हायकोर्टाच्या बाहेर देखील आंदोलक, गोंगाट गोंधळ, त्यामुळं त्याच ठिकाणी पहिल्यांदा हायकोर्ट संतापलं आणि म्हणाले अरे शांततेत आंदोलन चालू आहे का, हे काय आहे? बाहेर तर कोर्टाला घेराव घातल्यासारखा आवाज येतोय, त्या ठिकाणी गोंगाट होतोय, मग हे शांततेत आंदोलन म्हणायचं का? आता जेव्हा सुनावणी सुरू झाली तेव्हा गुणरत्न सदावर्ते आणि वीरेंद्र सराफ महाधिवक्ता सरकारतर्फे यांनी आपली बाजू मांडायला सुरुवात केली। यामध्ये गुणरत्न सदावर्तेंनी काय काय म्हटलं, अटी शर्तींसह आंदोलनाला परवानगी पण त्यांचं उल्लंघन केलं जात आहे। अटी शर्तींसह आंदोलनाला परवानगी दिली गेली पण त्याचं उल्लंघन होतंय, हे आंदोलन गैर पद्धतीने सुरू आहे असं देखील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं। त्यांनी आणखी विविध आरोप केले, ते मी तुम्हाला सांगणार आहे। सामान्य मुंबईकरांचे यामुळे हाल होत आहेत। CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस या परिसरामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या परिसरात आंदोलन जे काही त्या ठिकाणी आंदोलक आहेत त्यांनी पूर्ण परिसर व्यापून टाकलाय, त्यामुळं तिथल्या शांततेचा भंग झालाय। मुळात तिथं 4 रुग्णालय आहेत आणि या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय। एकतर हा एरिया अतिसंवेदनशील म्हणून समजला जातो, या परिसरात हॉस्पिटल्स आहेत, रुग्णांना त्रास होतोय, सर्वसामान्यांना त्रास होतोय। सेंट जॉर्ज हॉस्पिटल, कामा हॉस्पिटल, GT हॉस्पिटल यांसारखी मोठी हॉस्पिटल्स आहेत जिथं रुग्णसेवा दिली जाते, त्यांना त्रास होतोय। शिवाय आंदोलक हे वाहनधारकांना लायसन्स देखील विचारतायत असं देखील त्यांनी म्हटलं। नंतर आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आहेत। खरं तर ही लोकल म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे आणि त्या ट्रॅकवर ते उतरलेले आहेत, गाड्या अडवतायत, आंदोलक वाहनधारकांना लायसन्स विचारतायत आणि या सगळ्या घटनांसंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरचे व्हिडिओज या ठिकाणी स्वतः गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टासमोर सादर केले। आणखी आंदोलक येतील असं चॅलेंज केलं जातंय असं देखील त्यांनी म्हटलं। यात थेट राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप त्यांनी केला। थेट त्यांनी 2 पक्षांची नावं घेतली, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 2 पक्ष या सगळ्या आंदोलकांना अन्नधान्य पुरवतायत आणि यामुळं त्या ठिकाणी राजकीय हस्तक्षेप असल्याचं त्यांनी म्हटलंय। शिवाय या सगळ्या प्रकारामुळं शाहीन बाग आंदोलनाप्रमाणे या आंदोलकांना कोण फंड पुरवतंय याची चौकशी व्हावी असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलं। आता काही 2-3 घटना देखील त्यांनी या आंदोलनाच्या दरम्यान ज्या घडल्या त्या सांगितल्या। एक दिव्यांग व्यक्ती 5 तास ट्रॅफिक मध्ये अडकली होती या आंदोलकांमुळे। अंतरवालीतील महिला पोलिसांना देखील मारहाण झाली होती। सुप्रिया सुळे यांची गाडी काल अडवण्यात आली, तिच्यावर बाटल्या फेकण्यात आल्या, महिला पत्रकारांची देखील छेड काढण्यात आली असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलं। आता एकेकडून गुणरत्न सदावर्ते हे आंदोलन कसं थांबवलं जावं या उद्देशाने आपली बाजू मांडत होते, तर तिकडे सरकारतर्फे महाधिवक्ता आम्ही सरकार म्हणून काय करतोय आणि फक्त कोर्टाने आदेश द्यावा म्हणजे आम्ही काय करू या अनुषंगाने आपली बाजू मांडली। यामध्ये सरकारचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी म्हटलं की मुळातच शनिवार रविवारचं आंदोलन विना परवानगी करण्यात आलं। आता मुळातच जरांगेंना हे आंदोलन 27 तारखेला जेव्हा त्या अंतरवाली सराटीतून निघाले त्याच वेळी त्यांना सांगण्यात आलं की आझाद मैदानावर कोर्टानं मनाई केली, आंदोलन होणार नाही, करू देणार नाही। आता त्यानंतर जरांगेंचे वकील कोर्टात गेले, नंतर एक हमीपत्रावर जरांगेंची सही देखील घेण्यात आली। त्यानुसार कोर्टानं 1 दिवसाची परवानगी दिली 29 ऑगस्टची।
इव्हन ती परवानगी देताना काही नियम आणि अटी देखील घालण्यात आल्या. त्यामध्ये अर्थातच त्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यांना विचारात घेऊन तिथले काय नियम आहेत त्या नियमांनुसार ती अटी व शर्ती आणि नियम बनवण्यात आले. त्यासाठी आदल्या दिवशीचे कोर्टात काहीतरी कायदा म्हणे नवीन आणण्यात आला, 2025 ला संमत करण्यात आला आणि त्यानुसार जे काही नियम होते त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की 5,000पेक्षा जास्त आंदोलक मैदानस्थळी येऊ शकत नाहीत. लाऊड स्पीकर लावण्याआधी त्याची परवानगी घ्यावी लागेल. आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे या मैदानावर सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेतच आंदोलन करण्यात येईल. हे सगळं काही त्या ठिकाणी सांगण्यात आलं. 29 ऑगस्टला परवानगी दिली गेली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अशी एक अट बाहेर आली की दररोज तुम्हाला परवानगीसाठी या ठिकाणी अर्ज करावा लागेल आणि मग विचार करता येईल. त्यानुसार रोज एक अर्ज त्या ठिकाणी सादर केला जायचा आणि परवानगी वाढली जायची. अशा प्रमाणे एक एक दिवस परवानगी मिळवण्यात आली. शनिवार रविवार देखील या ग्राउंडवर आंदोलन झालं. त्यावर महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी म्हटलं की शनिवार आणि रविवारचं आंदोलन विनापरवाना झालं. मुळात जरांगेंना परवानगी देण्यात आली, एक एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती. मग ही मुदतवाढ कोणी दिली? सरकारनंच दिली ना. त्यामुळं हा जो काही मुद्दा आहे हा मुद्दा खरा म्हणजे पटणारच नाहीये. एकतर शनिवार रविवार मैदानावर त्या ठिकाणी जी परवानगी दिली गेली म्हणून तर त्या ठिकाणी आंदोलन झालं. अहो त्याच दरम्यान शिष्टमंडळ देखील भेटायला यायचं की विविध नेते भेटायला यायचे. जर आंदोलनाची परवानगीच त्या ग्राउंडवर नव्हती मग त्यांना शिष्टमंडळ भेटायला आलं, ते तर सरकारी शिष्टमंडळ आहे, मग काय म्हणायचं त्याबद्दल? ओके, पुढे कोर्टाचे आदेश असे होते की परवानगी देऊ नका, त्याचं आम्ही पालन केलं. कोर्टानं खारघरचा पर्याय दिला होता पण आम्ही नियम पाळू म्हटल्यानं त्यांना आझाद मैदान देण्यात आलं. आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे असं सरकारनं सांगितलं म्हणून सरकारनं परवानगी दिली. म्हणजे कोर्टानं असं म्हटलं होतं की आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे म्हणून सरकारनं परवानगी दिली. आमरण उपोषणाला मात्र परवानगी दिलेली नाही. मुळात एक एक दिवस मुदतवाढ जी देण्यात आली ती एका दिवसाच्या आंदोलनाची 2, 3, 4 हे 4 दिवस दिले कोणी? काही जरांगे तर काही स्वतःहून बसलेले नाहीयेत ना. त्यांनी अर्ज केलाय, तुम्ही परवानगी देताय. त्यांनी अर्ज केलाय, तुम्ही परवानगी देताय. पुढे या ठिकाणी हमी पत्र देताना अटींचं पालन करू असं सांगण्यात आलं, मात्र अटींचं उल्लंघन होतंय असं महाधिवक्त्यांनी म्हटलं. नियमांचं पालन करणं हे त्यांचं काम आहे. ट्रॅफिक जाम होतोय, सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. 5,000 आंदोलकांना परवानगी दिली गेली तरी हजारो लोक आलेत. आझाद मैदानासह अन्य ठिकाणी देखील आंदोलन सुरू आहे. गाड्या रोखल्या जात आहेत, रस्ते अडवले जात आहेत. आंदोलनाला फक्त 6 वाजेपर्यंत परवानगी होती पण 6 नंतरही मैदान खाली करण्यात आलं नाही. मग सरकार काय करत होतं? जर सरकारनं जो नियम दिलाय 9 ते 6 मग त्या वेळेतच परवानगी दिली होती ना, मग 6 नंतर सरकारनं आपली पुढची पावलं का उचलली नाहीत? हा देखील कोर्टानं सवाल केलाय त्यांना. लाऊड स्पीकरचा वापरही विनापरवानगी केला गेला. 4 दिवस लाऊड स्पीकर वापरले जात आहेत. का ना मग एक दिवसही सरकार तिथं जाऊन नोटीस दिली गेली? नाही दिली. आझाद मैदानात तंबू बांधले जात आहेत. मुंबई पोलिसांची निम्म्याहून यंत्रणा आंदोलनात व्यस्त आहे. गणेशोत्सव सुरू असताना पोलिसांवर अधिकचा ताण आहे. नियम आणि हायकोर्टाच्या आदेशाचं सर्रासपणे उल्लंघन केलं जात आहे असं या ठिकाणी महाधिवक्ता वीरेंद्र पाठक यांनी म्हटलं. आता यानंतर कोर्ट, सदावर्ते, आंदोलकांचे वकील आणि महाधिवक्ता यांच्यात एकमेकांच्यात काय काय कॉन्व्हर्सेशन झालं याकडे लक्ष दिलं. कोर्ट, उल्लंघन होतंय मग तशी नोटीस दिली का? याच्यावर काहीच उत्तर आलं नाही. कोर्ट, हमी पत्रावरील सही पडताळणी केली आहे का? यावर मात्र लगेच उत्तर दिलं, होय आम्ही सही पडताळून पाहिली आहे. हमी पत्रावर मनोज रावसाहेब जरांगे अशी सही आहे आणि ते तसंच नाव लिहितात. पुढे कोर्ट, यावर मात्र तोडगा काय असा प्रश्न विचारण्यात आला. नंतर महाधिवक्त्यांनी म्हटलं आपण आमरण उपोषण करणार नाही असं जरांगे यांनी हमी पत्रात म्हटलं होतं. मुळात जरांगे यांनी बेमुदत उपोषण किंवा आमरण उपोषणासाठीच आपण आलोय असंच सुरुवातीपासून सांगितलं होतं. मग एक दिवस जर तुम्ही त्यांना बसून दिलं तर ते त्याची री ओढणारच ना. आता त्या ठिकाणी सरकारनं काहीतरी पावलं टाकायला पाहिजे होती, ती टाकली गेली नाहीत. पुढे कोर्टानं नियमांच्या अधीन राहून परवानगी दिली होती. त्यामुळे आता पुढचं सगळं सोपस्कार आहेत ते सरकारनं पार पाडायचे आहेत. वृत्तपत्रांच्या बातम्यांची देखील गंभीर दखल घेतलेली आहे. शाळा महाविद्यालयांची परिस्थिती काय असं कोर्टाने विचारल्यानंतर उद्यापासून शाळा कॉलेजेस सुरू होणार आहेत, आजपर्यंत सुटी होती असं महाधिवक्त्यांनी सांगितलं. त्यात मध्येच सदावर्ते यांनी माझी मुलगी मात्र शाळेत जातीये असं म्हणून टाकलं. पुढे एके ठिकाणी कोर्ट प्रचंड संतापलं. त्याचं कारण असं, हा सगळा संवाद सुरू असतानाच
मध्ये एक आंदोलक बोलायला उभा राहिला. त्यावेळी कोर्ट म्हणालं की हस्तक्षेप अर्जच दाखल न करता बोलणाऱ्या आंदोलकाला कोर्टाने फटकारलं. आधी अर्ज दाखल करा, मग बोला. आता सदावर्तेंचा याच वेळी युक्तिवाद चालू होता आणि त्याच वेळी आंदोलक बोलले. यावेळी त्यांच्या आंदोलकांच्या वकिलांना देखील कोर्टानं त्या ठिकाणी फटकारलं. तुम्हाला काही बेसिक प्रोसेस पण माहित आहे का नाही, असं देखील कोर्टाने त्यांना विचारणा केली. आता कोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी काय आहे, तर कोर्टानं आपलं कर्तव्य पार पाडलंय. आता ते अंमलात आणण्याची जबाबदारी सरकार आणि पोलिसांची आहे. हे शांततेचं आंदोलन आहे का? कोर्टाला घेराव, रस्ते अडवणं हे शांततेचं आंदोलन आहे का, असं या ठिकाणी कोर्टानं वकिलाला विचारलं. आता हे वकील कोण होते, तर आंदोलकांचे वकील श्रीराम पिंगळे आणि त्यांच्यासोबत आणखी काय होते ते. कारण यावेळी आंदोलकांच्या वकिलांनी, म्हणजे याचिका विरोधी जे वकील होते, त्यांनी हे आंदोलन शांततेत चालू आहे असं कोर्टासमोर म्हटलं होतं. आता महाधिवक्त्यांनी तर थेटच या ठिकाणी कोर्टाला विनंती केली की कोर्टानं निर्णय द्यावा, आम्ही लगेच कारवाई करू. यावर कोर्ट म्हणालं, लोक रस्त्यावर उतरले तरी तुम्ही गप्प का राहिले, तुम्ही ताबडतोब रस्ते खाली का केले नाहीत, असा सवाल सरकारला कोर्टाने विचारला. महाधिवक्त्यांनी त्यावर उत्तर दिलं, आम्ही प्रयत्न केला होता, लाठीचार्ज करून तर बघा, मग काय होतं ते पहा. महाराष्ट्रातून लोकांना बोलावून घेऊ असं यंत्रणांना धमकावलं जात आहे, असं महाधिवक्त्यांनी म्हटलं. यावर कोर्ट जनजीवन विस्कळीत होता कामा नये असं म्हटलं. आता आंदोलनाला विरोध करणारे जे काही, म्हणजे थोडक्यात जे याचिका होती त्या याचिकेला विरोध करणारे जे वकील होते, त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलं, हे टाळता आलं असतं पण ते सरकारनं केलं नाही. उपोषण थांबवून मुंबई बाहेर जाण्याचे आदेश द्या, असं महाधिवक्त्यांनी म्हटलं. आता कोर्ट, नियमांचं उल्लंघन होतंय अशी तुम्ही नोटीस बजावू शकता, असा प्रश्न, असा सवाल या ठिकाणी कोर्टानं विचारला. सदावर्ते यावर म्हणाले, आमरण उपोषणाची परवानगी नाही तरी ते सुरू आहे. मी तक्रार केली होती पण पोलिसांनीच गुन्हा दाखल करून घेतला नाही. आता यावेळी सदावर्तेंनी मागच्या उपोषणाचा, मागच्या आंदोलनाचा दाखला दिला. 29 ऑगस्टला तर तक्रार मी केलीच होती. मागच्या वेळेस देखील माझ्या तक्रारीमुळेच त्यांना वाशीमध्ये थांबवण्यात आलं होतं. आता सदावर्तेंनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला, मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून हे सर्व घडवलं जात आहे. आता सदावर्तेंचे आरोप आहे. सदावर्तेंनी म्हटलं, जरांगेंनी आजपासून एक थेंब सुद्धा पाण्याचा घेतलेला नाहीये. त्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय आणि आमरण उपोषणाला परवानगी देण्यात आलेली नाही. आता यावर आंदोलकांचे जे वकील आहेत त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. आंदोलनात काही समाजकंटक घुसलेले आहेत, ते नियमांचे पालन करत नाही, ते नियमांचं उल्लंघन करतायत आणि तशा आशयाची तक्रार आम्ही दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी. आता कोर्ट आणि आंदोलकांचे वकील यांच्यात सवाल सुरू झाले. रेल्वे स्टेशन जाम करताय, रस्ते अडवताय, ट्रॅफिक जाम करताय आणि त्याचं समर्थन करता का? कोर्टाच्या आजूबाजूने घेराव घालताय, गोंगाट ऐकू येतोय, हे शांततेतलं आंदोलन आहे का? आता आणखी कोर्टाने यावर विचारलं, कारण की मध्ये अशा काही बातम्या पण आल्या होत्या की आझाद मैदानामध्ये पावसामुळे चिखल झालेला आहे, त्यामुळे आंदोलकांना बसण्याची सोय नाही वगैरे. त्यावर कोर्ट म्हणालं, पावसाची शक्यता असताना आलात, मग चिखलात बसायची तयारी नाही का? मैदानात तंबू का उभारले जात आहेत? रेल्वे स्टेशनचा आधार का घेतला जातोय? आता यावर मग कोर्टाने काही निर्देश दिले. आम्ही आंदोलनाच्या विरोधात नाही, पण आम्ही घालून दिलेल्या नियम अटींचं सरकारनं पालन करावं. आम्ही संयम ठेवलाय, कारण काहीतरी चांगलं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. मनोज जरांगे यांनी हमीपत्रावर ज्या काही नियम अटी घालून दिलेल्या आहेत त्यांचं पालन करावं. तुम्ही हमीपत्रांचं उल्लंघन करताय का? मुंबईकरांना त्रास होऊ नये, शाळा, कॉलेज, नोकरदारांना त्रास होता कामा नये, मुंबईतील साहित्य बाहेर जायला अडचण होता कामा नये, लोकांना मूलभूत गरजा मिळाव्यात, नियम पाळून आंदोलन करावं लागेल. आता कोर्ट आणि आंदोलक वकील, आता हे आंदोलक वकील जे होते त्यातले श्रीराम पिंगळे यांना थेट कोर्टानं सवाल केला, नियमांचं पालन होईल अशी शाश्वती देण्याची जबाबदारी घेता का? त्यावर श्रीराम पिंगळे म्हणाले, 5,000 लोकांना परवानगी होती पण आता लोक वाढले आहेत. त्यावर कोर्ट म्हणालं, 5,000 लोक वगळून इतर लोकांना माघारी पाठवू शकता का? त्यावर पिंगळे म्हणाले, वानखेडे किंवा ब्रेबॉर्न स्टेडियम देऊ शकता का, अशी विनंती कोर्टाने त्यांच्यावर केली. त्यावर या ठिकाणी पिंगळेंनी आणखी काही मुद्दे मांडले. मी आंदोलकांना फक्त आवाहन करू शकतो तेवढीच माझी क्षमता आहे. शहर रस्त्यांवर परवानगी देऊ नका, पण इतर ठिकाणी सोय व्हावी अशी विनंती. जिथं लोकांची सोय होऊ शकते त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं. म्हणजेच त्यांनी 2 ग्राउंड्सची मागणी केली, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियम. त्यावर मात्र कोर्ट संतापलं.
तुम्ही नियमांचे पालन करत नाही हे दिसतंय. दोन्ही ऐतिहासिक ठिकाणं आहेत आणि तुम्ही काय मागणी करताय हे तुम्हाला तरी कळतंय का? आंदोलकांना मैदानात ठेवण्याचे परिणाम काय होतील हे तुम्हाला तरी कळतंय का? आता यानंतर कोर्टानं आदेश दिले. कोर्ट म्हटलं मुंबई बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना मुंबई बाहेरच थोपवलं जावं. नियम अटी पालन करताना कठोर व्हावं लागलं तरी चालेल, पण सरकारनं कठोर भूमिका घ्यावी असे आदेश दिलेत. शिवाय यावेळी कोर्टानं स्वतः दस्तूरखुद्द कोर्टानं सिग्नलवर डान्स करत असल्याचा आंदोलकांचा व्हिडिओ दाखवला. त्यावर महाधिवक्ता म्हणाले आंदोलन थांबवण्याचे आदेश दिले जावेत. यावेळी आंदोलकांचे वकील म्हणाले अजून काही गाड्या आणि जेवणाचं साहित्य थोडंसं मुंबईत येऊ द्या. त्यावर सदावर्तेंनी गंभीर आरोप केला. आंदोलक गाड्यांमधून देशी दारूच्या बाटल्या आणतायत. पोलीस हेल्पलेस झालेले आहेत, हतबल झालेले आहेत. त्यांना कारवाईचे आदेश द्या. महिला पोलीस अधिकारी अक्षरशः पाया पडतायत. कारवाईचा आदेश द्या. आता यावेळी सदावर्तेंनी आणखी एक टूम सोडली. माझ्या मुलीला उद्या शाळेत जायचं. कोर्ट लगेच म्हणालं 2 दिवसात नियमांचं पालन होईल याची खात्री देता का? त्यावर आंदोलकांचे वकील म्हणाले आम्ही फक्त अपील करू शकतो. यावर सदावर्ते म्हणाले 2 दिवस कशाला द्यायला पाहिजे? त्यावर कोर्ट म्हणालं उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू. यावर सदावर्ते म्हणाले सरकार आंदोलकांना हटवू शकत नाही, तुम्ही आदेश द्या. त्यावर महाधिवक्ता म्हणाले उद्या 7 दिवसांच्या गणपतींचं श्रींचं विसर्जन आहे, अधिक गर्दी असते. त्यावर कोर्ट म्हणालं मनोज जरांगे आणि या आंदोलनाचे आयोजक वीरेंद्र पवार यांना नोटीस द्या. नियम आणि अटी यांचं उल्लंघन होत असल्याचं त्यांना कळवा. नियम अटी पाळू असं हमीपत्रावर त्यांनी लिहून दिलंय. नोटीस देऊ शकाल का? त्यांना कळवू शकाल का? असा सवाल कोर्टानं केला. त्यानंतर महाधिवक्ता यांनी असं म्हटलं की काही नाही होणार, परिस्थिती जैसे थेच राहील असंच सरकारनं या ठिकाणी व्यक्त केलं. मग सदावर्ते यांनी यावेळी म्हटलं की जेवणाचे ट्रक आणण्यास परवानगी नको, आंदोलन नको, इतर समाजालाही मग परवानगी द्यावी लागेल. त्यावर कोर्टानं म्हटलं आंदोलनाचा अधिकार सर्वांना, अगदी सदावर्ते तुम्हाला सुद्धा, असं हसत हसत कोर्टानं म्हटलं जेवणाचे ट्रक खाण्याचं साहित्य आणण्यास तात्पुरती परवानगी दिली जाईल असं कोर्टाने या ठिकाणी म्हटलं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोर्टानं हा मांडलाय की जरांगेंची तब्येत बिघडल्यास त्यांना तातडीनं उपचार द्या. अटी आणि नियमांच्या आधारे आंदोलकांना पुन्हा परवानगी द्यायची असल्यास ती द्या. आंदोलकांना अटी व नियमांचे पालन करावेच लागेल. रस्त्यावर नाही, आझाद मैदानावर आंदोलकांना आंदोलनासाठी पाठवण्यात यावं आणि रस्त्यावरील सर्व आंदोलकांना उद्या दुपारी 4 पर्यंत हटवण्यात यावं असं देखील या ठिकाणी कोर्टानं म्हटलेलं आहे. एकंदरीत आता जी कोर्टानं भूमिका मांडली त्या अनुषंगानं जर विचार केला तर हे सत्य आहे की आता रस्त्यावर जिकडे जाईल तिकडे रेल्वे स्टेशन्सवर, रेल्वे ट्रॅकवर मराठा आंदोलक दिसत आहेत. पण ही सरकारची जबाबदारी नव्हती का की सरकारनं त्यांची वेळीच व्यवस्था सोय करणं गरजेचं होतं? मुळातच जेव्हा मुंबईत आंदोलक येणार आहेत त्याच वेळी त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था पहिले 2 दिवस काय होती? अहो अक्षरशः दुकानं बंद होती, टपऱ्या बंद होत्या, हॉटेल्स बंद होते, शौचालय बंद होती. पण ही बाजू मात्र ना सरकारनं मांडली ना आणखी कुणी. अर्थात कोर्टाचे नियम आहेत, कोर्टाचे आदेश आहेत, ते पाळावेच लागतील. कोर्टाचं ते वाक्य अत्यंत महत्वाचं, आम्ही आंदोलनाला विरोध करणार नाही, काहीतरी चांगलं घडावं अशी आमची इच्छा आहे. आता काहीतरी चांगलं घडावं ही इच्छा असेल तर मराठा आंदोलकांनी थोडा विचार करावा की जरांगेंनी आज आपल्यासाठी पाणी सोडलंय, आपण या आंदोलनावर पाणी फिरतोय की काय? अर्थात या विषयावर मी निश्चितच आणखी काही वेळानं या लाईव्ह साठी येणार आहे, तेव्हा आपण निश्चित हा संपूर्ण या मराठा आंदोलकांनी नेमकं काय करायला पाहिजे आणि जरांगेंच्या उपोषणाला कशी साथ देऊन त्यांच्या उपोषणाची धार वाढवायला पाहिजे, यासाठी कसे प्रयत्न करायला पाहिजेत यावर येणार आहे. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.